धैर्यशील मोहिते पाटील यांचा सोलापूर शहरात मुक्काम. उमेदवार वसंत नाना सोबत खासदार मोहिते पाटील नगरसेवकाच्या भेटीनंतर सिटी पार्क येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या पाठीमागे अदृश्य मत असल्याचं पुन्हा मोठं विधान. मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि गारपिटीने पावसामुळे मोठं शेतीचं नुकसान झाले. की बघा अक्षरशः झोपलेले आहेत. काय नक्की आपल्या सरकारकडे मागणी असणार आहे, काय पाठवणार? मी परवा वादळी वारं जे झालं आणि त्यात माळशिरस, करमाळा, माडा या तालुक्यांमध्ये केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणजे अख्खा बागाच्या बागा झोपलेल्या आहेत आणि हार्वेस्टिंगला आलेलं पीकचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मी कृषी आणि तहसील विभागाला दोघांना सर्वे करायला सांगितलं आणि तो सर्वे करून पंचनामे करून शासनाला रिपोर्ट करायला सांगितलं. आणि मी उद्याच कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा साहेबांना भेटतोय आणि या बाबतीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई उत्पादकांना मिळावी, कारण का हार्वेस्टिंगला आलेली पिकं पडलेली आहेत आणि एक मोठं नुकसान झालेलं आहे. आज 27 रुपये किलो असा दर चालू आहे. त्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. तर फळांचा सुद्धा यात विचार केला जावा अशी मागणी मी कृषी मंत्र्यांकडे करणार आहे. एक मालिका काम करतात, ती मालिका काय नक्की एक तर सावित्रीबाईंवरची अत्यंत उत्कृष्ट अशी सिरियल चालू आहे आणि या सिरियलच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या बद्दल चरित्र हे नवीन पिढीला माहीत होत होतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या लोकांबरोबर बोललो, ज्या ज्या कुटुंबातल्या लोकांबरोबर बोललो, सगळ्यांची इच्छा आहे की ही मालिका चालू राहिली पाहिजे आणि सगळेजण पाहतायत. विशेषतः मला हेच समजत नाही चॅनल का नाकारायला लागले या सिरियलला आणि परवडत नाही असं सांगते. माझं तर मत असं आहे की एवढा नफा सगळे चॅनलवाले कमवत असतील विविध माध्यमातून, तर एखादे राष्ट्रपुरुष असतील, राष्ट्रमाता असतील, ह्यांच्यावरची सिरियल जर तुम्हाला तुमच्या आकडेवारीनुसार परवडत नसेल, एखादं सामाजिक विषय हा चॅनलने स्वतःहून खर्च करून दाखवला पाहिजे असं माझं मत आहे. आणि असं कुठं बंद करा म्हणून त्याच्यावरती दबाव नाही आला पाहिजे. विशेषतः या मालिकेमध्ये अमोल कोल्हे स्वतः लिहित आहेत, स्वतः ॲक्टिंग करतायत. त्याचे मानधन ते 1 रुपया घेत नाहीत. स्वतः ते बिन मानधनाचं काम करतायत आणि जेवढी खर्च कमी करता येईल तेवढा खर्च कमी सुद्धा त्या मालिकेतला त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी चॅनल दबावात आणत असेल, हे दुर्दैव आहे. आज महिलांना ज्यांच्यामुळं शिकायला मिळते, या देशातल्या सगळ्या महिला आज अनेक विविध क्षेत्रात मोठ्या पदांवरती गेलेल्या आहेत किंवा आपलं करिअर आजमावत आहेत. त्या सावित्रीबाईंमुळे आज हे शक्य झालेलं आहे. त्यांचीच सिरियल जर थांबवली जात असेल, त्यांचा विचार थांबवला जात असेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. तर माझी विनंती राहील या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना, एक गुलाबाचं फूल आपण इमोजीच्या स्वरूपात त्या चॅनलला पाठवून द्यावं सगळ्यांनी आणि तुमचं समर्थन या सिरियलला किती आहे ते दाखवावं. ठिकाणी नगरसेवकांच्या भेटी देखील आपण घेतलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत, काय सर? मी सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत. जसं मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जी अदृश्य शक्ती आहे या लोकशाहीमधली, त्या सगळ्यांना भेटलोय मी काल. पहिल्या दिवशी आपण मला ती 16 मतापासून मी सुरुवात करतोय. त्याला पालकमंत्र्यांनी 500 पासून सुरू करतो. 500 मत त्यांच्याबरोबर आहेत असतात. काय उत्तर? त्यांचा आकडा त्यांनी नक्की ठरवावा. कधी 600 म्हणतायत, कधी 500 म्हणतायत. त्यांचा संभ्रम त्यांनाच विचारा. त्यानंतर या सगळ्या प्रचाराची भाजप करताना आपल्याला सभा देखील त्यांच्या राम सातपुते असतील, पालकमंत्री असतील, सातत्यानं आपल्यावर टीका करतात. पालकमंत्र्यांचं असं मत आहे की संपलेलं कुटुंब होतं, त्याला देवेंद्र उभं केलं आणि त्या कुटुंबाला उभं केलं ते आज बेईमानी करतात. लोकशाही आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु मला हे समजत नाही, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले
तर मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही. इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही. त्यांची मर्जी. आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहेत, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, ह्याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतोय. यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे सगळा. पण हे जी टीका आहे किंवा मोहिते पाटील कुटुंब संपलेलं होतं आणि त्याला फडणवीसांनी उभं केलं, हे म्हणणं कितपर्यंत येऊ? या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला उभं केले. कुठून येऊन ठेवायचं आहे ही जनताच ठरवेल. काळ बदलला आहे. आज कोतवाल पण नमस्कार करत नाही. राज्य गेलं पण थाट गेला नाही. अशा प्रकारची टीका पालकमंत्र्यांनी आपली. मागाशीच सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना, इलेक्शन कशाचं आहे आणि कशावर टीका करत सुटलेत, या जिल्ह्याला काय देणार आहेत ह्याच्यावर कोण काय बोलतच नाही. थेट अशा प्रकारे टीका करतायत की कोतवाल देखील नमस्कार करतात. कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक जाते असं वाटतं. त्यांची संस्कृती दाखवून देते. त्यात काल रामसाहेब त्यांनी जाहीरपणे पाठिंबा जो आहे तो भाजपला दिलेला आहे. काय नक्की कारण आहे? कारण अर्ज भरण्याचे मुदत होते, नंतर जाहीर बैठक घेऊन त्यांनी पाठिंबा दिला नारायणबाबा. त्यांनाच विचारलेलं बरं राहील मला विचारण्यापेक्षा. मला माझे मतदार माझ्या बरोबर आहेत, मतदारांबरोबर मी काम करतोय. सुद्धा त्या बैठकीत आपल्या पक्षाची ताकद घेतली याचा परिणाम आगामी लोकसभेवर होईल. 600 अदृश्य मतदार माझ्या बरोबर आहेत. साहेब, काही दिवस अगोदर डिजिटल बँकेचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याच्यामध्ये जे आहे की जे आत्ता भाजपमध्ये आलेले नेते पूर्वी आपल्या पक्षात किंवा अन्य पक्षातले जे नेते नाव प्रामुख्याने होते, ते नेते भाजपमध्ये अदृश्य शक्ती. माझे मतदार, माझ्या उमेदवारांचे मतदार हे अदृश्य शक्ती आहेत आणि आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत. आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहेत त्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढतोय. त्यामुळं कुणाला कुठल्या गोष्टी आम्ही न बोलता काय लागत असेल तर त्यात आम्ही जबाबदार नाही त्याला. ही निवडणूक जी आहे ती जिंकल्यानंतर पहिली सभा जी आहे विजय सभा ती मी अकलूजच्या चौकामध्ये घेणार आहे अशा प्रकारे आणि त्याच वेळेस मोहिते पाटलांना उत्तर देणार असं उमेदवार राजेंद्र राऊत. लोकशाही आहे, स्वागत आहे त्यांचं अकलूजमध्ये. याच्यापूर्वी अनेक पक्षांच्या, अनेक मोठ्या नेते मंडळींच्या सभा अकलूजला झालेल्या आहेत आणि अकलूज हे फार विचारवंत गाव आहे. लोकशाही मार्गाने यावं, त्यांना जे काय करू वाटते ते करावं, आमचं ना म्हणणं नाही आहे. याच्यापूर्वी आदरणीय प्रमोद महाजन साहेबांची सभा झालेली आहे अकलूजला, पवार साहेबांच्या झालेल्या आहेत. अगदी जुनं सांगायचं झालं तर देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेबांची पण अकलूजला सभा झाली. अकलूजला ह्या गोष्टी नवीन नाहीत. अनेक पक्षाचे अनेक लोक येऊन अकलूजमध्ये सभा गाजवून गेलेले आहेत. मग आमच्या विरोधातले असतील, आमच्या बाजूचे असतील, अकलूज नेहमी सगळ्यांचं स्वागत करतं. आता फोन घेऊन बसले होते ज्यावेळेस विड्रॉल करायचा शेवटचा दिवस होतो की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन, पालकमंत्र्यांचा फोन, अशा अपेक्षेने बसले होते. अशा पद्धतीने तुम्ही पत्रकारांनी सगळीकडं प्रसारण दाखवलेलं आहे. आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहेत. त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे. दोघांची विरुद्ध दिशेची स्टेटमेंट आहे. देवेंद्र फडणवीसांना ज्या कुटुंबाने दगा दिला त्यांना आम्ही मी माझ्या पक्षाचा प्रचार करतोय, माझ्या मतदारांना माझ्या जिल्ह्यात काय विकास होणार आहे हे सांगतोय. त्यांनी ते सांगावं. मी याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे आणि उघड उघड बोललेलो आहे. काय मदत केली हे जाहीरपणाने सांगितले आणि ते जाहीर आभारही मानले. या उत्तम जानकरांबाबत आपण म्हणाला होतं की घरातली भांडणं घरात मिटली का घरात? मी का सांगू कशी मिटली आणि काय मिटलं का नाही ते दिसेल तुम्हाला. हिंमत नाही
4-4 वेळा संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही. खरं तर पालकमंत्री काल भाषणामध्ये असंही म्हणाले, मी या जिल्ह्याचा पोस्टमॅन आहे. तुमच्या सगळ्या तुमचे मदत घेते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. तिथून जर मला आदेश आले की कार्यक्रम करायचा तर मी एखाद्याचा कार्यक्रमही करतो आणि कोणाचा कार्यक्रम लावायचा असेल तर त्याचा कार्यक्रम करतो. ते पालकमंत्री आहेत का पोस्टमन आहेत हे त्यांनी ठरवावं. भैया, खरं तर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.